जय भीम. नमो बुद्धाय. मी सुचित्रा संजोग कांबळे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर कार्यरत आहे आणि आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे संविधान व त्यासमोरील आव्हाने. संविधानासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याबद्दल नसलेली जागरूकता. मित्रांनो, जे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी गेला आणि बलाढ्य असे संविधान तयार करण्यात आले. ज्या संविधानाने विविध धर्म, जाती, भाषा, पंथ असूनही आपणाला बंधुतेच्या भावनेने आपण भारतीय आहोत या एका सत्याने बांधून ठेवले. जसं घर चालवण्यासाठी काही विशिष्ट नियमांची आवश्यकता असते, त्याच प्रकारे राष्ट्र चालवण्यासाठीची असलेली नियमावली म्हणजेच भारतीय संविधान होय. आणि हो, ती काही निर्जीव वस्तू नसून त्यास जिवंत दस्तावेजाचा म्हणजेच लिव्हिंग डॉक्युमेंटचा दर्जा देखील दिला गेला आहे, जेणेकरून त्यात बदलत्या काळातील बदलत्या लोकांच्या गरजेनुसार विशिष्ट कलम समाविष्ट करून घेता येतील. परंतु ह्याबद्दलची माहिती ही त्याच लोकांना आहे जे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अथवा शैक्षणिक कालखंडात हा विषय शिकत किंवा शिकवत आहेत. आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. घटनेने आपल्याला मूलभूत हक्क तसेच मूलभूत कर्तव्यही दिले आणि त्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाकरिता कलम 32 व कलम 226 म्हणजेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क दिला आहे, जेणेकरून आपले मूलभूत हक्क हे अबाधित राहतील. आता तुम्ही विचार कराल, मी हे सर्व का सांगत आहे? हल्ली आपण नेहमीच सोशल मीडियावरती बघतो की कोणीतरी म्हणतं की आता संविधान बदलण्याची वेळ आली आहे, अमकं करण्याची वेळ आली आहे. मला तरी ह्या गोष्टी फाजील वाटतात. मुळात संविधानाबद्दल असलेल्या आपल्या अज्ञानाचा हा घेतला जाणारा फायदा आहे. विशिष्ट पद्धतीचे अनुकरण केल्याशिवाय आपल्याला संविधानातील कलमांना धक्का सुद्धा लावता येत नाही. आणि संविधान बदलणे म्हणजे तर मुंगीने चक्क पर्वताला हादरवण्यासारखे. मुळात संविधान बदलता नाहीये, तर त्यात वेळोवेळी घटना दुरुस्ती करता येते आणि जी कलम 368 मध्ये नमूद केली आहे. संविधानातील या कलमांना ताकद येते तरी कुठून? तर ती मिळते आपल्यापासून. होय, तुमच्यापासून, माझ्यापासून, आपल्यासारख्या सर्व भारतीयांपासून. उद्या सर्वच जण जाऊन संसदेमध्ये कार्य करतील, कायदे करतील तर किती गोंधळ होऊ शकतो याची प्रचिती आपल्याला घरातील एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करताना येतेच. त्यामुळे राष्ट्राबद्दलचे निर्णय हे सर्वच जण नाही, तर आपण लोकशाही पद्धतीने निवडून दिलेली व्यक्ती घेत असते. आपणच यांना सामर्थ्य देतो आणि आपणच सरकारी कचेऱ्यांमध्ये फेऱ्या मारतो. आणि त्यापाठी ही आपली चूक आहे. आपल्याला न कळलेली आपल्या एका मताची ताकद होय. हरणाच्या नाभीत जसं कस्तुरी मृगाचा सुगंध असतो आणि त्याच्या आकर्षणापोटी ते वनवन फिरत असते, तसंच काही झालंय आपलंही आपल्या हक्कांच्या प्रती. आपली सर्व ताकद ही आपल्या हाताच्या एका बोटात आहे आणि जिचा वापर आपण मतदानावेळी योग्य रीतीने केल्यास आपल्याला चांगला अनुभव येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असेल परंतु ते अंमलात आणणारेच योग्य नसेल तर ते निरुपयोगी ठरेल. परंतु संविधान कितीही अयोग्य असेल परंतु ते अंमलात आणणारे चांगले असेल तर ते राष्ट्रोपयोगी ठरेल. शालेय कालखंडात भले नागरिक शास्त्राला असतील 20च मार्क, परंतु त्याबद्दलची जागरूकता आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव करून देईल. जन्मजात बाळाला सुद्धा त्याचे नाव 12 दिवसानंतर मिळते, परंतु हे हक्क जन्मताच लागू होतात. ही खासियत आहे आपल्या भारतीय संविधानाची. विविधतेने नटलेल्या भारत देशाला अखंड ठेवण्याचे कार्य भारतीय संविधान करते. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क भारतीय संविधान देते. तेथील नागरिकाला त्याचे मत मांडण्याचे, तो मानत असलेल्या धर्माची उपासना करण्याचे हक्क सुद्धा भारतीय संविधान देते. मग संविधानाबद्दलची माहिती असणं हे किती गरजेचं आहे हे आपणाला अवगत झाले असेल. आणि हो, त्याकडे डोळसपणे पहा. ते विशिष्ट जाती धर्माचे नसून ते संपूर्ण भारतीयांच्या हक्काचे संरक्षण करते. त्याच्या या कार्याची जाण असू द्या. त्याला तुम्ही जेवढं ओळखाल तेवढं तुम्ही स्वतःला, स्वतःच्या हक्कांना, कर्तव्यांना ओळखत जाल. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, धरुणीया ज्ञानाची वाट समजून घेऊया भारतीय संविधानाला. धरुणीया ज्ञानाची वाट समजून घेऊया भारतीय संविधानाला.
स्वातंत्र्य समता बंधुता देऊनी माणसाचे माणूसपण दिले जाणे मानवाला. स्वातंत्र्य समता बंधुता देऊनी माणसाचे माणूसपण दिले जाणे मानवाला. ना कुठलाही जातीभेद ना लिंगभेद यात आहे. ना कुठलाही जातीभेद ना लिंगभेद यात आहे. विविधतेने जरी नटलो आम्ही एकतेचे अमृत भारतीय संविधानात आहे. विविधतेने जरी नटलो आम्ही एकतेचे अमृत भारतीय संविधानात आहे. जपुनी या गोडवा त्या एकतेतील अमृताचा. जपुनी या गोडवा त्या एकतेतील अमृताचा. चला मिळून जागर करूया भारतीय संविधानाचा. चला मिळून जागर करूया भारतीय संविधानाचा. जय भीम, जय संविधान, जय हिंद.